तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी व्हिजन हब या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत की काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे मंजूर केलेले आहेत महाराष्ट्र सरकारने. तर ते कशासाठी मंजूर केलेले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर केले आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, हा 25 ऑगस्ट 2026 रोजीचा हा जी आर आहे बघा मित्रांनो. तर बघा कशासाठी आहे नेमका हा जी आर पाहूया. जून ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत झालेल्या नुकसानीबाबत बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत हा जी आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून मदत व पुनर्वसन विभागाकडून हा जी आर आलेला आहे बघा. 25 ऑगस्ट 2026 कालची तारीख आहे बघा, पाहून घ्या. नेमकं कशासाठी आहे जी आर हा पाहून घेऊया आपण. अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. म्हणजे तुमचं जून आणि ऑक्टोबर या 2025 या दरम्यान जर तुमच्या पिकाचं नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला हे पैसे भेटणार आहेत बघा. काल मंजूर झालेले आहेत, रक्कम तुमच्या अकाउंटवर हे लवकरच येतील. तर आता तुमचा जिल्हा आहे का, कसं बघायचं, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमच्या जिल्ह्याला मंजूर झाले आहे का ते पण आपण पाहूया बघा. तर बघा, जून 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत 65 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस झाल्याने, सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने आणि वादळी वारा यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विशेष बाब म्हणून अनुदान मिळण्याबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे बघा. ह्या कारणामुळे जर तुमचं नुकसान झाले असेल तर तुम्हाला 100% पैसे भेटणार आहेत. तर बघा, आता तुमचा जिल्हा आहे का आपण यामध्ये पाहून घेऊया. टोटल बघा, 86 कोटी 65 लक्ष 29,029 इतके पैसे तुम्हाला मंजूर झालेले आहेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना. तर बघा, तुमचा जिल्हा आहे का बघा, कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर झाले ते पाहूया आपण. तर बघा मित्रांनो, नाशिक विभागामध्ये मंजूर झालेले आहेत. तर बघा, जिल्हा कोणता कोणता आहे तर नाशिक, अहिल्यानगर आणि जळगाव. तर या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जर तुमचे रान असेल, तुमचे शेत असेल तर तुम्हाला 100% पैसे भेटणार आहेत. जर तुमचे नुकसान झाले असेल, कमी पाऊस झाला किंवा जास्त पाऊस झाला किंवा तुमचं ते वादळी वाऱ्याने नुकसान झालं असेल तर तुम्हाला पैसे भेटणार आहेत. तर बाकी आणखीन जिल्ह्याला पैसे कधी भेटणार आहेत का नाही याबाबतची नवीन अपडेट आपण मी टेलिग्रामवर टाकत असतो. ते नवीन अपडेट आल्यावर तुम्हाला देईलच मी. तोपर्यंत तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्हाला तुमचा जिल्हा समजलाच असेल बघा. नाशिक, अहिल्यानगर आणि जळगाव या 3 जिल्ह्यातील लोकांना भेटणार आहे जून आणि ऑक्टोबर दरम्यान जर तुमचं नुकसान झाले असेल तर. बाकी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण लवकरच पैसे भेटणार आहेत. अपडेट आले की आपण आपल्या चॅनलवर सर्वप्रथम देतो. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करा. तुम्हाला जर काय अडचण असेल तर त्या कमेंटचं आपण निरसन लवकरच करू, लगेच करू. तुम्हाला रिप्लाय पण दिला जाईल. आणि आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. का बरं, मी परत म्हणतो मित्रांनो, तुम्हाला वेळोवेळी नवनवीन अपडेट तिथेच डेली अपडेट भेटत जातील तुम्हाला. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आपल्या जवळच्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.